तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं मी रमाई स्मारक वननला जाऊन भेट देणार आहे। त्यासाठी संध्याकाळी 5 वाजता मी अर्णवानेरी दिशा आम्ही निघालो आहोत आणि ऊन जरासं कमी होऊन दिलं कारण किती चालायचं हे माहिती नव्हतं। फर्स्ट टाइम आम्ही सगळे जात आहोत। साधारण 4 किलोमीटर आहे असं कळलं। आता रोज डेली आम्ही 3 किलोमीटर चालतोच आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं हे काय अजून 1 किलोमीटर एक्स्ट्रा आहे, त्यामुळे आम्ही चालायला सुरुवात केली। तर ना प्रत्येक ठिकाणी अशी चढण उतरण होती आणि नेमकं ना याच वेळेस मी पाण्याची बॉटल घेतली नाही आहे, नाही तर मी मुलं बरोबर असतील ना तर पाणी आणि चॉकलेट्स वगैरे ठेवते। तर हे नागमोडी रस्ते आहेत आणि दोन्ही साईडला जंगल आणि मधून रस्ता, असं छान असं मस्त वाटत होतं। पण हां, सेफ्टीसाठी ना आम्ही तिघांच्या हातात आम्ही काठ्या ठेवलेल्या होत्या, कारण ह्यासाठी की एखादा प्राणी वगैरे म्हणजे कुत्रे वगैरे असं पटकन नको यायला ना, त्यामुळे सेफ्टीसाठी आम्ही तिघांच्या हातात काठ्या होत्या। तर हे बघा, हे दोघं कसे चाललेत आणि हा रस्ता आहे जिथे वननपर्यंत आम्हाला चालत जायचं आहे। तिघंही पहिल्यांदाच जातोय, किती चालायचं हे कोणालाच माहिती नाही, पण असं अंदाज आला की 20 मिनटं तरी आम्हाला चालायचं आहे। आता इथून ना पुढे जाता जाता मी म्हटलं एखादं घर आलं की पाण्याची बॉटल वगैरे घेईल किंवा शॉप आलं ना तरी पाण्याची बॉटल घेईल, कारण ना चढण उतरण होते ना आणि असं टर्न होते की समोरून येणारी गाडीही कळत नव्हती, फक्त आवाजावरून ओळखायचं की गाडी मागून येते का पुढून येते। त्यामुळे मुलं असल्यामुळे ना मलाही माहिती नव्हतं की एवढ्या जंगलातून जायचं आहे, नाही तर मी टाळलं असतं हे, डायरेक्ट ऑटो करूनच मुलांना नेली असते। तर हा एवढं अंतर ना चालायचं आहे अजून, म्हणजे हे बघा आता पुढे येईल ना ते उतरण येईल आणि परत चढण आहे, म्हणजे मस्त असं दोन्ही साईडला जंगल आणि मधून रस्ता। पोरं एन्जॉय करत चाललेले, पण माझ्या मनात थोडीशी धाकधूक होती की दोन्ही मुलांना घेऊन आलेली आणि सेफ नेलं की काय नाही। मी ऑटो बुक करतेच दरवेळेस कुठे जायचं असेल तर, पण ह्याचा अंदाज आला नाही। मला काय अंदाज आला की वाडीतून जायचं आहे किंवा घरं असतील रस्त्याला, पण आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की अजिबात घरं नाही आहेत, मुलं बिंदास चाललेली आहेत, पण माझ्या मनात थोडीशी धाकधूक होतीच। मी फक्त बघवती एखादं घर तरी आलं तरी बस आहे। तर इथे ना एक घर दिसलं, पण तेही मला वाटतं नवीन काम चालू आहे आणि ते तर समोरच दुकान आहे त्या घरातलं ते। आणि इथून पुढे गेलो ना तर एक लेफ्ट साईडला रोड गेला आणि सरळ गेला आहे ना तो रमाई स्मारकला गेलेला आहे। लेफ्ट साईडला जो रोड गेला ना तो मुरुडला बाहेर पडतो असं मला दादा बोलला, आणि सरळ गेलं ना ते रमाई स्मारक आहे। हे घर बघून थोडंसं बरं वाटलं, पण ॲक्च्युलीमध्ये त्या घरात कोणीच नव्हतं, ते घराचं काम चालू होतं आणि हे आहे दुकान। म्हणजे नेक्स्ट टाईम कधी येईल ना तेव्हा हे घरही चालू असेल आणि हे दुकानही चालू असेल, ठीक आहे, एक तरी दुकान लागलेलं आहे। नाही तर आत्तापर्यंत आम्ही जेवढं चाललं ना तिथे एकही दुकान लागलं नाही की घर लागलं नाही आहे। आणि आता इथून सरळ चढण आहे, त्या चढणच्या पुढे अजून किती चालायचं माहिती नाही आहे, पण एक मुलगा भेटला ना, त्या मुलाला विचारलं तर तो बोलला ताई असं सरळच जा चालत तर तिथे तुम्हाला घरं दिसते। तर इथून पुढे चालत आल्यावर फायनली रमाई स्मारक आम्हाला दिसलेलं आहे आणि खूप छान वाटलं जरा बघून, कारण एवढं रिलॅक्स झालो ना आम्ही। आणि आमच्या आधी ना तिथे एक रिक्षा आलेली, त्याच्यातून दर्शनासाठी आलेले होते। हे आहे भिकू धोत्रे मार्ग, म्हणजे माता रमाई आहेत ना त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि हा मार्ग पुढे दिला आहे। तर हा मार्ग ॲक्च्युली काय माहिती आहे, इथे ना कार्यक्रम असतात, म्हणजे आंबेडकर जयंतीला किंवा काय असेल ना, तर इथे बरेच पर्यटक येतात आणि त्यांच्यासाठी राहण्यासाठी इथे आश्रम केलेला आहे, जिथे पाण्याची आणि आंघोळीची सोय आणि राहण्याची सोय केलेली आहे, फक्त जेवणाची सोय केलेली नाही आहे। तर हे आहे माता रमाई स्मारक वनन। तर आता आपण एंट्री मारणार आहोत ह्याच्यामध्ये, आणि ह्यांची चावी आहे ना बाजूला आजी आहेत ना, त्या आजींकडे असते। त्या आजी कोण आहेत ना हे शेवटला तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। तर इथे ना छान छोटी छोटी फुलांची झाडं होती, त्याचे व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे। आणि ना मला अगदी ह्याच्यात ना पुढे एक फलक आहे जिथे ना सगळी डिटेल माहिती दिलेली, तर ती माहितीच मी पूर्ण तुम्हाला रीड करून दाखवणार आहे। तर असं म्हणतात वनन गावामध्ये दलित वस्तीत 7 फेब्रुवारी 1898 साली
भिकुजी धोत्रे आणि रुक्मिणी यांच्या पोटी रमाईचा जन्म झाला. भिकुजी धोत्रे यांना एकूण 4 अपत्ये होती. त्यांची नावं अक्का, रामी, रामी म्हणजे रमाई, आणि शंकर आणि गौरा असे 4 मुलं त्यांना होती. भिकुजी धोत्रे यांचे घराणे ना वारकरी पंथांचे होते. ते नेहमी हरणे बंदरावर माशांच्या टोपल्या वाहून नेण्याचे काम करायचे. असेच एका दिवशी काय आले, माशांच्या टोपल्या वाहताना ना त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यांना आजार झाल्यामुळे त्यांचा काही कालावधीमध्ये मृत्यू झाला. पण त्या काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी रुक्मिणी हिचाही मृत्यू झाला होता. तिला ना ते सावित्री असे नावाने हाक मारत असे. आई वडिलांचे छत्र हरपलेली ही 4ही भावंड अनाथ झाली. या भावंडातील फक्त मोठ्या अक्काचे लग्न झाले होते. बाकीच्या 3 भावंडांना मुंबई येथे पोलीस खात्यात असलेले त्यांचे मामा आणि काकांनी त्यांना मुंबईला नेले. त्यावेळेस रमाईचे वय फक्त 8 वर्ष होते. रमाईला ना घरी रामी किंवा भागीरथी असे म्हणत असे. मुंबईत भायखळा येथे रमाईचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी लग्न झाले. लग्नाच्या वेळी बाबासाहेबांचे वय 16 वर्षे तर रमाईचे वय 9 वर्ष होते. सुभेदार रामजी आंबेडकरांना सून म्हणून रमाई इतकी आवडली होती की त्यांनी भीमरावांचा अगोदर ठरलेला साखरपुडा मोडला व जात पंचायतीला त्यावेळी त्यांनी दंड म्हणून 5 रुपये भरणाही केली होती. सुभेदार रामजी आपल्या सुनेला पृथ्वी मोलाचे मानत असे. सुभेदार रामजी शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या सुनेवर आदर्श संस्कार केले होते. रमाई आणि भीमराव यांना एकूण 4 अपत्ये झाली. त्यातील यशवंत म्हणजेच भैयासाहेब आंबेडकर तेवढे जिवंत राहिले. बाकीचे 3 अपत्ये त्यांची वारली. बाबासाहेबांच्या वादळी जीवनाची साथ देणे म्हणजे मोठे अवघड काम होते. पण बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या सुखापुढे रमाईंना स्वतःचे दुःख आणि सुख कवडीमोल वाटले. पोयबावडी येथील दलित महिलांना राजगृहावर आणून त्यांच्यात रमून गप्पा मारणाऱ्या रमाई, अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या रमाई, 1932च्या दरम्यान बाबासाहेबांच्या खुनाच्या धमकीची पत्रे येताच त्यांना धीर देणाऱ्या पण मनात करपून जाणाऱ्या रमाई, किती विविध पैलू होते या दीपशैलीचे. रमाईंनी आतडी पिळवटून टाकणारी कष्ट केवळ पतीच्या आणि समाजाच्या सुखासाठी उपसले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुखी संसाराचे मनात रंगवलेले स्वप्न स्वतःच्या हाताने मोठ्या मनाने पुसून टाकले. उदबत्तीने केवळ सुगंध देण्याचे कार्य करावे तसे रमाईचे सुगंधी आणि कष्टमय जीवन होते. या एवढ्या कष्टमय जीवनात शेवटी त्यांना राजयश्मा म्हणजे हा आजार होता त्या काळामध्ये. या भयानक रोगाने रमाईंना ग्रासले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाना प्रकारचे उपचार करून भरपूर असे डॉक्टरी उपचार सुद्धा केले. पण त्या रोगामध्ये ते रमाईंना ते वाचवू शकले नाहीत. अशा या पतिव्रता रमाईंना 27 मे 1935 रोजी अखेर मरण आले. अशा या मातेला शतशः नमन. तर ही छोटीशी कथा कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ना तिथे गेल्यावर स्मारकामध्ये गेल्यावर ना खूप शांत एकदम मन शांत वाटलं. तर दर्शन करून झाल्यावर आम्ही निघालो आणि इथे ना या आजी होत्या. तर त्या कोण आहेत ना हे त्यांनी स्वतः सांगितले ते ऐका. हे रमाई माझ्या घरातल्या, मी भाची सून आहे रमाईची. रमाई माझ्या पतीची आत्या. अरे ही जागा पण आम्ही दिलेली आहे. साफसफाई देखभाल आम्हीच करतो. पगार पण नाही, आपल्या घरातली म्हणून सेवा. अच्छा, बरोबर. ती स्वस्तिकला जाते. हा का? मीराताई आंबेडकरांनी बांधलेली त्यांच्या सूनबाईने. हा, चला. तर दर्शन करून निघालो आम्ही. बाहेर चपला काढलेल्या, त्या चपल्या काढल्या आणि आता जाताना परत चालतच जावं लागणार आहे कारण ऑटो मिळणार नाही आहे.
त्याच्यामुळे काळोख व्हायच्या आधी मुलांना तिथून मला नेणं गरजेचं होतं. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.